त्याची स्ट्रगलिंग आहे, त्याची एज बीच काय आता आपण त्याला विचारू, त्याचं नाव बी विचारू आपण सगळं. भाई उमर क्या है तुम्हारी? एज क्या है? एज 18 वर्षांचा पोरगा बघा. 7 वाजता तो नारळ इकडं विकायला बसतो आणि आपली जी मराठी पोरं आहेत ना ती लाजतात. त्यातमध्ये मी पण आलो, मी पण मराठीच आहे. तर म्हणजे बोलायचा विषय काय, त्याची एज 18 आहे. मे बी 18 नाही वाटत आहे, तो कमीच आहे. पण त्याला वाटते की म्हणजे असं ते गव्हर्नमेंटची झाडे बिडे पडते ना. हाय गुड मॉर्निंग. तर बायकमर शेवटचं तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता मी जात आहे ते म्हणजे आज आहे 1 मे, हे महाराष्ट्र दिवस आणि मराठी राज्यभाषा दिवस आपला आजचा दिवस आहे. तर सगळ्यांना त्याच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे. तर आता मी जात आहे ते म्हणजे कॉलेजमध्ये सर्टिफिकेट आणायला. कसली सर्टिफिकेट आहे मला माहीत नाही. आता सर्टिफिकेट आहे त्यामुळं काहीतरी चांगलीच गोष्ट असणार. आणि आता जस्ट एरियाच्या बाहेर आलेलं आणि व्हिडिओ चालू केला आहे. कारण एरियामध्ये कसं थोडी पब्लिक जास्त असते, त्यामुळे थोडा काय ते थोडा शर्मिंदा वाटतं. त्यामुळं आता जस्ट बाहेर आलेलं आहे, हायवेला आलेलं आहे. म्हणजे आपला हायवे आहे तो मुंबई गोवा हायवे, त्या हायवेला आलेलं आहे आणि ते व्हिडिओ चालू केले आहे. आता बघू आता नारळ पाणी पण घ्यायचं, कारण हायड्रेशन होऊ शकतो मी उन्हातून म्हणून. आणि व्हिडिओ बनवायचा पर्पज म्हणजे काय माहिती आहे का, मी कायच नाही पर्पज असंच आमचा चॅनल डेट नको आला म्हणून आता थोडा सिनेमॅटिक सीन घेतो तुमचं. ठीक आहे. तर बघा जमते काय मला. भाव आता तर आपला भाव आता पुढे गेलेला आहे आणि मी जात आहे. तर तो नारळ पाण्यावाल्याच्या इथं थांबलेला आहे आणि गॉगल घातले म्हणजे कसं काय माहिती आहे का, सनग्लास घातले. असं काय शाली मिलिंग मारायला नाही, कारण थोडा पब्लिककडे आय कॉन्टॅक्ट करते ना असं व्हिडिओ म्हणून, त्यामुळे बरं बघू. तर भाव आता आपल्याला नारळ पाणी देत आहे. तर नारळ पाणी पिऊ आणि मग मी जाईल तिकडे कॉलेजमध्ये आणि भाव जाईल परत घरी. तर नारळ पाणीवाला नाही तर बघू आला. हा बघा, तरी त्याची स्ट्रगलिंग आहे, त्याची एज बीच काय आता आपण त्याला विचारू, त्याचं नाव बी विचारू आपण सगळं. कारण हा आता आपला भाव आहे. तो कितीलाच भाव आहे तू? भाई कैसे है नारळ पानी? स्कूल में जाता है कि नहीं? स्कूल में जाता है कि नहीं? स्कूल अभी काम पे है स्कूल में. अच्छा. तर मित्रांनो तो स्कूलमध्ये नाही जात आणि हा स्कूलमध्ये जातो. भाई उमर क्या है तुम्हारी? एज क्या है? एज 18. तर 18 वर्षांचा पोरगा बघा. आता म्हणजे कितने बजे लगाते हो? 7 वाजता तो नारळ इकडं विकायला बसतो आणि आपली जी मराठी पोरं आहेत ना ती लाजतात. त्यातमध्ये मी पण आलो, मी पण मराठीच आहे. तर म्हणजे बोलायचा विषय काय, त्याची एज 18 आहे. मे बी 18 नाही वाटत आहे, तो कमीच आहे. पण त्याला वाटते की म्हणजे असं ते गव्हर्नमेंटची झाडे बिडे पडते ना हे, तर तसं त्याला वाटत असेल मे बी, म्हणून तो 18 सांगतो आपल्याला. आणि तर बघा त्याची स्ट्रगलिंग तो 7 वाजता आलेला आहे. ठीक आहे. आणि तो आता इथं हे करतो आहे, नारळ पाणी येतं. तर आपण नारळ ठेवू, ते जे काय करायचं आहे ते आणि चालू करते याचा. आता ऑर्डर दिलेला आपल्या नारळ पाणी येईल आणि नारळ पाणी पिऊन मग मी जाईल कॉलेजला सर्टिफिकेट आणायला आणि भाव जाईल आपला घरी पार्सल वगैरे काय आहे. तर नारळ पाणी आपला आलेला आहे. या नारळ पाणी पियाला. व्हिडिओत कसला गोरा दिसतोय पण मी, हे बघ हात बीत हे बघ. तर भाऊन व्हिडिओत मी लय गोरा दिसतोय. हा काय, त्यामुळे बघा व्हिडिओ पूर्ण तुम्ही. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. तर आता पाणी पिऊन झालेलं आहे आणि आता मला त्यांनी दिलेलं आपलं, तर मला खाऊ, मला तर आता नारळ पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे आणि आता मी जात आहे ते म्हणजे DTV स्टेशनला, म्हणजे गुरु तेग बहादूर शास्त्री नगर ह्याच्या म्हणजे ह्या स्टेशनला आता मी जाईन आणि तिथून मग जाईल ते इकडं आपला कॉटन गिरणला कॉलेज आहे, तिथं जाऊन मग सर बोलले की 10 ते 11 दरम्यान ये आणि सर्टिफिकेट घेऊन जा. ठीक आहे. तर बघू आता पुढचा प्रवास कसा. काय भावना हां तर भावना आता सर्टिफिकेट आता सर्टिफिकेटमध्ये घेऊन झालं कॉलेजमध्ये सर्टिफिकेट भेटलं आणि पास झालेलं आहे. एवढे काही मोठे असे डोंगर लोक आहेत पण ते पण आहे, ते म्हणजे आहे बऱ्यापैकी आहे. सर्टिफिकेट आता भेटलेलं आहे, त्याचं काम झालेलं आहे. तर थोडा टाईम गेला कारण सर बाहेर गेले त्यामुळे. आणि आता माझं जे म्हणजे केशर असते तर थोडा बोललो थोडा रोड करावा, घरी गेल्यानंतर तो विषय आपला वेगळा असेल. मला एकटा येतात पण जास्त आहे त्यामुळे थोडा आता
केशर लस्सी पितो आणि मग जातो तिथे परत घरी. तर आपला दादा आता लस्सी मागवत आहे, बनवत आहे आणि मी आता जेवढीला बसलेलो आहे. बघू आता लस्सी पिऊ आणि मग डायरेक्ट करते. परत खर्च वेळ होतो कसं काय ते. केशर लस्सी आलेलं आहे आणि मी आता केशर लस्सी पितो आणि लस्सी पिऊन झालं सगळं सर्टिफिकेट एवढे घेऊन झालेलं आहे आणि आता जाऊ ते ट्रेनच्या इथं. आणि आपली व्हिडिओ काय एवढी म्हणजे मोटिवेट नाही होणार व्हिडिओ कुठे तर दम लागतो बाहेर चढलो ना. तर आता जस्ट लस्सी वगैरे पिऊन झालेलं आहे आणि आता डायरेक्ट जाणार ते म्हणजे घरी आणि मग घरी जाऊन रेस्ट करणार. आज सुट्टी आहे त्यामध्ये तुमच्या भावाने डोंगर लोटून आणलेलं आहे. जे पण आहे तुझा हा फर्स्ट क्लासमध्ये पास झालेला आहे. ठीक आहे, तर घरी गेल्यानंतर शोप करायचं असलं तर करेल, नाही तर मग बघल कसं काय ते. ठीक आहे, तर चला आता जस्ट ट्रेनची वाट बघू. म्हणजे आले ट्रेन गेली. ठीक आपल्याला म्हणजे एकदम टायमामध्ये प्रॉपर आणि त्या संडेचा टाईम करून सगळं ट्रेन असतात. तर लवकर आलो आणि बघू शकतो पाहिजे दर्शन झाले. तर आता जस्ट पोचीन ते घरा आणि जस्ट आता आलेलो आहे ट्रेनमधून उतरून आणि सर्टिफिकेटवर घेऊन आलेलो आहे आता. आणि ही व्हिडिओ आजची इथंच संपवतो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि कशी वाटते व्हिडिओ नक्की सांगा.